मित्रांनो, आधी नीटचा पेपर फुटला, आता TETचा पेपर फुटला आणि आपल्या भारतामध्ये अनगिनत पेपर फुटाले. 2004 पासून आतापर्यंत अनगिनत प्रत्येक वर्षी पेपर फुटलेले राहिलेत. प्रश्न हा आहे की आपल्या भारतामध्येच पेपर का फुटतात? चीन, जापान, सिंगापूरमध्ये का पेपर फुटत नाही? तिथे बी डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, तिथे बी डॉक्टरची, इंजिनियरची, तिथे बी नीटची असे तिथे बी शिक्षक भरती होते, तिथे बी पोलीसची भरती होते, तिथं सर्व काही होते. आपल्या जे भारतात होते तिथे बी ते होते. पण आतापर्यंत तिथं पेपर फुटला नाही. भारतातच का पेपर फुटला? कारण प्रश्न हा आहे की आपल्या भारतामध्ये अपराध करणाऱ्यांना कोणताही अपराध, पेपर फुटीच नाही, कोणताही अपराध असो, आपल्या भारतात आतंकवाद्याची, मानवाधिकार, मिलावटखोरी, जमाखोरी, काळाबाजारी, सोना तस्करी, कोणतेही अपराध करा तुम्ही, नशा तस्करी करा, त्यांना सर्वांना इथं मानवाधिकार दिले आहेत आणि फंडामेंटल राईट बी दिलेले आहेत. चीन, जापान, सिंगापूरमध्ये फंडामेंटल राईट नसतात, त्यांचे मानवाधिकार नसतात, त्यांना तिथं काहीच नाही, कठोरातला कठोर दंड असतो. आणि तिथं पेपर फुटी जर केली तर त्यांना येणाऱ्या 10 पिढीनं कधी पेपर फुटी होऊ नयेत अशी तिथे सजा देतात. आपल्या भारतामध्ये असं नाही. आपल्या भारतामध्ये मानवाधिकार दिलेला आहे. सर्वांच्या आपल्या भारतामध्ये अपराध करणाऱ्या मानवाधिकाराचा भारताने ठेकाच घेतला आहे. आतापर्यंत कोणताही अपराधाचे असो, आतापर्यंत ना कोणाचे मानवाधिकार गेलेत, ना कोणाचे फंडामेंटल राईट गेले. लाजीरवाणी गोष्ट आहे, भारतामध्ये 5,000 संसद विधेयक आहेत, एकसुद्धा म्हणणं आले की अशा अपराध करणाऱ्याचे पहिल्या सुरूला यांचे मानवाधिकार कॅन्सल झाले पाहिजे, यांचे संविधानाचे सर्वच्या सर्व फंडामेंटल राईट कॅन्सल झाले पाहिजे, यांना डायरेक्ट फासावर लटकवलं पाहिजे. पण कोणीही बोलणारे आरोप प्रत्यारोप करून अपराध करणाऱ्या काही ठेंगाही पडत नाही. कितीही तुम्ही आरोप करा, प्रत्यारोप करा, त्यांना काही गडाही फरक पडत नाही. जोपर्यंत यांना फासावर लटकवलं जात नाही तोपर्यंत यांना काही फरक पडत नाही. आपण कितीही कॅन्डल मार्च काढा, किती काही करा, काही होणार नाही. आता हे सत्ताधारी आणि विपक्ष एकूण एकावर आरोप करायत, राजीनामा द्या, राजीनामा द्या. राजीनामा देऊन काही ठेंगाही फरक पडत नाही. आजपर्यंत एवढे पेपर फुटले, कोणाला कारवाई झाली? कोणाची इथं मानवाधिकार घेत, कोणाचे फंडामेंटल राईट घेत, आणि कोणाला फाशी झाली? आतापर्यंत कोणाला फाशी झाली नाही. तू मै करून फायदा नाही. हे आपले सांसद विधायकांना कळालं पाहिजे की जगामध्ये बाहेर देशामध्ये पेपर फुटत नाही, ते आपल्या भारतामध्ये का पेपर फुटतात त्यांनी उत्तर द्यावं. आणि उत्तर देऊन सर्व जनतेला सांगावं की असं जगामध्ये होत नाही, भारतामध्ये का होते याचं कारणसुद्धा सांगा. तू मै करून फायदा नाही. यांना कठोर कायदा केला पाहिजे, यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, आणि याला दंड दिला पाहिजे. यांना आर्थिक दंड बी दिला पाहिजे, यांना डायरेक्ट फासावर लटकवलं पाहिजे, आणि यांचे सर्व मूलभूत अधिकार कॅन्सल झाले पाहिजे, आणि यांचे सर्वच्या सर्व मानव अधिकारसुद्धा कॅन्सल झाले पाहिजे. नंतर बघा, एकही पेपर फुटणार नाही आणि एकही भारतामध्ये असं कांड होणार नाही. जय हिंद.